नमस्कार. आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आम्हाला मुलांच्या सवयी का बदलत नाही आहे या विषयावर बोलायचं आहे आणि यामध्ये पालकांची नेमकी बाजू काय आहे, जबाबदारी काय आहे. तर मुळात ज्या कुठल्या सवयी असतील, उशिरा उठण्याबद्दल सकाळी सकाळी झोपेतून किंवा रात्री खूप जागरण्याच्या सवयी असतील, टी व्ही बघण्याच्या मुलांच्या सवयी असतील, खोटं बोलणं, अभ्यास टाळणं, चुकीचे मित्र असणं किंवा उलटून बोलणं, शिव्या देणं, ह्या ज्या काही गोष्टी, खाण्याबद्दलच्या सवयी असेल, पोश्चर, त्यांचं वागणं, बोलणं, चालणं, बॉडी लँग्वेज, यामध्ये सुद्धा मुलांमध्ये काहीतरी चुकीच्या सवयी जडलेल्या असतात. आणि ही पालक म्हणून सगळ्यांची अपेक्षा असते की हळूहळू बदलल्या पाहिजेत. मुळात यातल्या काही सवयी फारशा वाईट नसतात, काही मात्र वाईट होऊ शकतात, हळूहळू अशा असतात. तर या सगळ्यांच्याबद्दल पालकांनी जागरूकता बाळगली पाहिजेत. मुलांना काय सवयी अशांना माहिती पण नसणं, मुलांना कुठल्या सवयी आहेत ज्या चुकीच्या आहेत हे पालकांना माहितीसुद्धा नसणं, हे सगळ्यात मला वाटतं मोठा धोका आहे. तेव्हा त्या माहिती करून घ्या आणि त्यासाठी थोडा संयम ठेवा. कारण आपण काही वर्षापासून एखाद्या देवाचा व्रत, उपवास कधी करत असतो, तर त्याही ठिकाणी आपला लवकर नंबर लागत नाही आयुष्यात चांगली गोष्ट होण्यासाठी. तर इतक्या वर्षापासून होणाऱ्या गोष्टीमध्ये जर फारसा असर लवकर दिसत नसेल आणि तिथे आपण श्रद्धेने ते करत असू, तर तीच गोष्ट अगदी मुलांच्याबद्दल सुद्धा आहे की आम्हाला खूप श्रद्धेने करावं लागणार आहे. आज त्याला समजावून सांगितलं, त्याला मोटिवेट केलं, त्याला एखादं प्रेरणादायी भाषण ऐकवलं आणि उद्या तो बदलला, असं शक्यतो होत नसतं. तेव्हा सवय बदलणं ही एक मोठी प्रक्रिया आहे. कारण सवय बदलणं म्हणजे नवीन सवय लागणं आहे. तर ती नवीन चांगली सवय लागण्यामध्ये थोडा वेळ जात असतो. तर जो संयम आपण त्या व्रतवैकल्यामध्ये उपवासाबद्दल श्रद्धा ठेवत असताना बाळगलेला आहे, तोच संयम अगदी आपल्या या ठिकाणी सुद्धा ठेवण्याची गरज आहे. म्हणजे काय, सगळ्या पालकांचं एक मूलभूत मला वाटतं तक्रार आहे की ते म्हणतात की आमचा प्रभाव मुलांना पडतो असं वाटत नाही, ते आमचं ऐकतं असं वाटत नाही. त्याची कारणं काय आहे? मुळात तुमच्याकडनं काहीतरी सूचना ऐकण्यासाठी त्यांनी तुम्हाला गृहीत धरलेलं नाही. तुम्ही लाड करावं, प्रेम करावं अशासाठी तुम्हाला त्यांनी गृहीत धरलेलं असतं. आणि हे नातं आम्हाला हळूहळू तिथून काढून आम्ही तुला मार्गदर्शक आहोत, आम्ही तुला काही समजून सांगत आहोत, आम्ही तुझ्या आयुष्याचं काही भलं चिंतित आहोत, इथं आम्हाला ते शिफ्ट करावं लागतं. ते थोडीशी स्लो प्रक्रिया आहे. त्यामुळे तुमच्याकडनं ते होत असताना काही ठिकाणी अडचण येणार आहेत. पालकांचं अडचण ही आहे की संयम त्यांना फार मोठा नाही. आज उद्या परवा आपण त्यांना सकाळी उठण्यासाठी रोज अडवलं, रोज त्याला आपण टोकलं की उठ बाबा लवकर, त्याच्या अंगावर पाणी टाकलं, त्याला हलवून उठवलं आणि तो सकाळी झोपेतून लवकर उठला. पण 2-3 दिवसानंतर तुम्ही हा फॉलोअप किंवा पाठपुरावा करण्याचं बंद केलं तर त्याचंही बंद होऊन जातं. याचा पालकांना खूप कंटाळा येतो. त्यांना वाटतं की गोष्ट रोज सांगण्याची आहे का? तर रोज सांगण्याची आहे का नाही मला माहीत नाही, पण यासाठी कमीत कमी 20-21 दिवस तुम्हाला हा त्रास काढावा लागणार आहे. याची तयारी मात्र पालकांची नाही आहे. ती आम्हाला सगळ्यांना तयारी करायची गरज आहे. कारण सवय लागेपर्यंत, म्हणजे नवीन चांगली सवय जडेपर्यंत आम्हाला त्यासोबत राहावं लागतं. ते काम थोडं कंटाळवाणं आहे, आम्हाला मान्य आहे. हे पालकांना मान्य करूनच ते काम हातात घ्यावं लागणार आहे आणि मग कुठं मुलांच्या सवयी बदलायला लागतील. ही मम्मी किंवा हे पप्पा आमच्या वाईट सवयीमध्ये सुद्धा आमच्यासोबत होते आणि ते बदलण्याच्या प्रक्रियेसुद्धा सोबत आहेत. चांगल्या सवयी लागल्यानंतर सुद्धा त्या सवयीबद्दल ते लोकांना सांगतात की पहिले असं होतं, मला खूप बदललं आहे, खूप चांगलं वाटतं आहे. ह्या सगळ्या प्रक्रिया त्या मुलांना जाणवत असतात. त्यांना जाणवू द्या. वाईट सवय असताना आम्हाला समजून सांगितलं, चांगल्या सवयीच्या या प्रक्रियेमध्ये लागण्याच्या 21 दिवस, महिनाभर ते सोबत होते. चांगल्या सवयी लागल्यानंतर ते बदलत आहेत, त्यांनी बदल केला आहे असंही त्या विमान लोकांना सांगत आहेत. हे सगळ्या गोष्टी मुलांना कळल्यानंतर आपोआप ह्या सवयी बदलायला लागतात. तुमचं बरंचसं ओझं हलकं होतं. कारण सवयी बदलल्यानंतर ह्या बाकीचा अभ्यास करणं असेल, स्कोअर करणं असेल, एखादा परफॉर्मन्स देणं असेल, घरची कामं करणं असेल, त्याची वागणूक असेल, या सगळ्यांमध्ये सुद्धा लक्षणीय बदल झालेला आम्हाला बघायला मिळतो. सवयी या लहान मुलांच्या बाबतीमध्ये खूप महत्त्वाच्या आहेत. त्या बदलत असतात. हा विश्वास ठेवा. त्यामध्ये खूप घाई करू नका. त्यामध्ये संयमाची गरज आहे. तो तुमचा पणाला लागणार आहे. तुम्हीसुद्धा स्वतःच्या काही सवयी बदलल्या आहेत हे पण मुलांना दाखवणं तितकंच आवश्यक आहे. मग सकाळी झोपेतून लवकर उठणं असेल, ग्राउंडला फिरायला जाणं असेल, काही चहा न घेणं असेल, गोड न खाणं, कुठलेही नियम असेल आहाराबद्दलचे ते पाळणं असेल, जिम करणं असेल किंवा नवीन पुस्तक वाचणं, नवीन गोष्टी शिकत आहोत आपण आणि सरावाने आम्हाला नवीन गोष्टी याही वयात शिकता येतात हे त्याच्यावर ठसवणं, बिंबवणं हे आम्हाला आमच्या कृतीतून करावं लागणार आहे. ते सांगून होणार नाही. मुलं जी शिकतात ते तुम्हाला बघून, तुमच्या कृतीला बघून ती शिकत असतात, त्याला ती अनुसरत असतात. तेव्हा त्यांना भारी भारी रेडीमेड उदाहरणं, रेडीमेड कथा वाचून ते शिकतील ही तुमची अपेक्षा आता कालबाह्य झालेली आहे. तसं कुठल्याही काळात असं काम होत नसायचं.
आपल्याच इम्प्रेशनमधून, आपल्याच व्यक्तिमत्वातून मुलं आपल्याला ऐकत असतात. त्यावर सुद्धा काम करण्याची गरज आहे आणि सवयी बदलायला जो वेळ लागतो तो देण्याची, तो संयम बाळगण्याची गरज आहे. हे तुम्ही करा. आपण पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.